नमस्कार. आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आधार कार्डाला मोबाईल नंबर बदलायचा किंवा लिंक करायचा फक्त 2 मिनिटात आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी प्रोसिजर आहे, स्टेप बाय स्टेप संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. त्याच्यासाठी फक्त तुम्हाला 75 रुपयाचं एक पेमेंट करायचं आहे. चला सुरू करूया. सर्वात प्रथम आपल्याला प्ले स्टोअरवर यायचं आहे. प्ले स्टोअरवर आल्याच्या नंतर आधार टाकायचं आहे. आधार टाकल्याच्यानंतर पहिलीच ॲप्लिकेशन आहे हे याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. याला इन्स्टॉल केल्याच्या नंतर ओपन करून घ्यायचं आहे. परमिशन अलाव द्यायचे आहेत. परमिशन दिल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी सर्वात प्रथम स्क्रॉल करत समोर जायचं आहे. समोर गेल्याच्या नंतर पहिलं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला आधार नंबर भरून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपला नंबर टाकून घ्यायचा आहे. पुढे जायचं आहे. असे समोर हे सर्व वाचून ॲग्री परमिशन देऊन टाकायचे आहे आणि समोर जायचं आहे. आपलं जे सिम कार्ड आहे मोबाईल नंबर लिंक असणारच सिम कार्ड चॉईस करा. आपल्या मोबाईलमध्ये 2 सिम असले तर ज्या मोबाईलला आपला आधार कार्ड लिंक आहे तेच नंबर या ठिकाणी चॉईस करायचा आहे. ते केल्याच्या नंतर या ठिकाणी पहा सिम कार्ड या ठिकाणी समोर जायचं आहे. व्हेरिफिकेशन होईल. सेंड OTPवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला एक OTP येईल. मी वाट पाहत आहे. OTP येईल. आल्याच्या नंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी क्लिक करायचं आहे. व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नाहीतर तुम्हाला माहिती समजणार नाही. व्हिडिओ अर्धवट पाहिल्याच्या नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ पहा, माहिती संपूर्ण कळणार आहे. त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर गेल्याच्या नंतर या ठिकाणी पहा या ठिकाणी आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे. आपल्याला आपल्या डोळे उघडझाप करून आपल्या तोंडाची KYC कंप्लीट केल्याच्या नंतर आपल्याला प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. प्रोसीडवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला 6 आकड्याचा एक पासवर्ड तयार करायचा आहे. या ॲप्लिकेशनसाठी आपल्याला फेस आय डी हा ॲप्लिकेशन आपल्याला लागणार आहे. तोही प्ले स्टोअरवर आहे. हे ॲप्लिकेशन घेतल्याच्यानंतर आपल्याला फेस आय डी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं आहे. या ठिकाणी पहा आधार कार्डाची संपूर्ण डिटेल अशा पद्धतीने आपल्यासमोर आली आहे. मी ब्लाइंड करत आहे. माझी पर्सनल डिटेल आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड शेअर करू शकता, डाउनलोड करू शकता. आधार कार्डाची संपूर्ण डिटेल या ठिकाणी आहे. बच्चासाठी एक आता OTP सेंड केलेला आहे. पहा स्कॅनर QR कोड संपूर्ण माहिती या ठिकाणी अशी आहे. शेअर पण करू शकता. या ॲपच्या माध्यमातून संपूर्ण कोणतेही प्रोसिजर करता येणार आहे. सध्या मोबाईल लिंकिंगचं ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलं आहे सध्या तात्पुरतं. त्याच्यानंतर आपल्या आधारमधला ॲड्रेस कसा चेंज करायचा त्याची संपूर्ण माहिती या ॲप्लिकेशनमध्ये अपडेट झालेली आहे. तो व्हिडिओ मी नेक्स्ट घेणार आहे नंतर. तो म्हणजे ॲप सध्या ट्रायलमध्ये असल्यामुळे QR कोड स्कॅनिंग करायचं आहे. स्कॅनर संपूर्ण डिटेल आपला आधार कार्ड स्कॅन करून देखील आपल्याला संपूर्ण डिटेल या ठिकाणी मिळणार आहे. माझ्या सर्व मित्रांना या ठिकाणी पहा आपल्याला ऑप्शन देण्यात आला आहे. या ठिकाणचा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे. या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर मोबाईल नंबर अपडेट, ॲड्रेस अपडेट, न्यू अपडेट आणि ईमेल अपडेट अशा 1 2 3 4 पद्धतीचे अपडेट आपल्याला या
मोबाईल ॲपच्या माध्यमातून घर बसल्या 75 रुपयाचं पेमेंट करून आपल्याला करता येणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने. मित्रांनो, कुठेही घाई गडबड करून कुठेही जायची गरज नाही. आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आधार कार्डाला जर ईमेल ॲड्रेस अपडेट करायचं असेल तर संपूर्ण माहिती. आता या ठिकाणी पहा, एक OTP येईल. OTP या ठिकाणी फिल केलेला आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहा आपला मोबाईल नंबर अगोदरचा, आणि आता न्यू मोबाईल नंबर टाकायचा आहे आपल्याला. नवीन जे मोबाईल नंबर अपडेट करायचे आहे ते टाकायचे आणि गेट OTP वर क्लिक करायचं आहे. गेट OTP वरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एक OTP येईल, या ठिकाणी भरून घ्यायचा आहे आणि प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. फेस ऑथेंटिकेशनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर फेस ऑथेंटिकेशन 4 स्टेपमध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर घर बसल्या 2 मिनिटांमध्ये आपल्या मोबाईलला आधार कार्ड लिंक किंवा आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक हे होऊ शकतं. प्रोसीडवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आधार कार्डाचं फेस ऑथेंटिकेशन करते वेळेस चष्मा काढायचा आहे. चष्मा जर असेल तर काढून ठेवा, नाहीतर तुमचा फेस ऑथेंटिकेशन होणार नाही. या ठिकाणी पहा, माझं चालू आहे प्रोसीड. या ठिकाणी प्लीज वेट, कन्फर्म पेमेंट या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 75 रुपयाचं एक पेमेंट करायचं आहे. 75 रुपयाचं पेमेंट गुगल पे, फोनपे, संपूर्ण UPI या ठिकाणी आहे. तर 75 रुपयाचं पेमेंट मी सध्या करत आहे. पहा, या ठिकाणी पेमेंट झालेलं आहे. पेमेंट झाल्याच्यानंतर या ठिकाणी वाट पाहायची आहे. आपल्याला एक रिसिप्ट आपल्याला एक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी मिळणार आहे. एक्नॉलेजमेंट नंबर हा जपून ठेवायचा आहे आपल्याला, आणि आपला 48 म्हणजे 24 ते 48 तासात आपला मोबाईल नंबर लिंक होणार आहे. ही पावती आहे, ही पावती आपल्याला जपून ठेवायची आहे. 24 घंट्याच्या अगोदर आपल्याला आपला मोबाईल नंबर दुसरा चेंज करून मिळेल आणि ईमेल पण ॲड्रेस पण चेंज करून मिळेल. सर्वात प्रथम आमच्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या. बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मी. या ठिकाणी पहा, आता आपल्याला मोबाईल नंबर लिंक करायची संपूर्ण प्रोसिजर आपण जाणून घेतली आहे. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल, अथवा अर्धी माहिती तुम्हाला कळणार नाही. त्याच्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा मित्रांनो. या ठिकाणी पहा,